ही जर चंद्र मला प्राप्त झाली तर किती छान होईल. आता ह्या नजर लोकांच्या लाखाच्या लक्षात येऊ लागले. आपल्या मुलीला त्यांनी समजावून सांगावं, अगं मुली, आपलं हे जे शरीर मिळालेलं आहे हे कशासाठी आहे तर भगवत प्राप्तीसाठी आहे. तुझा पाय हा वाम मार्गाला कधी पडू नये. हा जो खेळ चाललाय त्या खेळामध्ये सुद्धा अध्यात्म आहे, वेदांत आहे, हे तुला गुरु कृपेने भगवत प्राप्ती करून देऊ शकतं. असा हा डोंगराचा खेळ आहे. वेदांताची भाषा तिला सांगावी तर बाबा हो हो म्हणावं आणि त्या मुलीने पुढे चालावं. तारुण्याबद्दल तिला समजावून सांगाव्या. आई घरामध्ये नाहीये आणि अनेक प्रकारचे संस्काराचे उपदेश करावे आणि तिने ऐकावे. काही भजन शिकवले, काही अभंग शिकवले, ते तिनं गावत गाता गाता एकदा समुद्राच्या काठी ती गेली आणि गोपाळकृष्णाचं भजन एक शिकवलं होतं ते ती म्हणू लागली. तिनं ते बिहाग रागामध्ये म्हटलं,
दोघं असतील तर व्यवस्थित चालतंय, एवढं सोपं नाही. उत्तम साथीदार नारदीय कीर्तनाला खूप महत्वाचे. दोघी अतिशय छान वाजवतात. पुढच्या वेळेस फक्त थोडसा बदल, माईक मध्ये थोडा बदल करायचा आहे. थोडी क्वालिटी आली ना कीर्तनात आनंद आहे. लोकांसाठी आपल्या करायचंच नाहीये, पण आपली या सुख स्वार्था इथं सगळ्यांना आनंद घेता येईल. तसं सगळं उत्तमच आहे, काही हे नाही. हे गाणं तिचं चालू असताना मागे एक राजकुमार येऊन उभा आहे. ते गाणं ऐकलं तो मंत्रबद्ध झाला आणि चाहूल लागली. आपल्याला कोणीतरी बघितलं आणि बघितलं तर कोण, त्या वस्त्रावरून लक्षात आलं की काहीतरी आहे. मागे बघितला आणि थोडी घाबरल्यासारखी झाली आणि त्याने बघितल्यानंतर त्याला एकदमच स्पष्ट केला, तुझं नाव काय? आपलं गाणं खूप छान आहे आणि आपल्यासारखं सौंदर्य मी आतापर्यंत बघितलं नाही. मला असं वाटतं आपण माझ्यासोबत विवाह करावा. आणि असं एकदम विचारल्यानंतर ती घाबरली आणि घाबरल्यानंतर आपण राजपुत्र दिसता. माझं कुळ काय, तुमचं कुळ काय याचा कधी विचार केला का? हे बोलण्यापूर्वी आपण एकवेळेस विचार करायला पाहिजे होता. सांगितलं असं काही नाही. मी आता माझा मनाचा निश्चय केला की तू मला प्राप्त व्हावी, कारण या दारिद्र्यामध्ये तू आता जास्त दिवस राहणार नाही. तू एक राजाची पत्नी होणार आहेस. मी राजपुत्र आहे, त्यामुळे तू आता बाकीचा सगळा विचार सोड आणि फक्त माझा विचार कर, असं तो बोलू लागला. सांगितलं हे कधी शक्य नाही, कारण माझे वडील हे कधीच मान्य करणार नाही. भगवत भक्त आहेत आणि नीती मार्गाने चालणारे आहेत. माझ्या जाती व्यतिरिक्त दुसऱ्या जातीचा ते विचार करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही असा काही विचार करू नका. त्या राजपुत्राने आणि तिथं चर्चा सुरू झाली. त्या चर्चेमध्ये पुराणातले इतिहासातले काही दाखले तो पटवून द्यायला लागला. शंतनूचा विवाह कसा झाला, महाभारतातले काही उदाहरण दिले. शकुंतलेचा विवाह कसा झाला तुला माहितीये का? ती कोण होती, हे कोण होते, सांगितलं. बाकी ते काही सांगू नका, तो नियम इथे लागू होत नाही. हे कशावर सांगायचं? आजच्या काळामध्ये आपल्या हिंदू मुलींना पितवलं जातं, आमिष दाखवले जातात, खोट सांगितलं जातं आणि भुलवलं जातं. हे व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे आपल्या धर्माचं शिक्षण, संस्कार हे आपल्या घरातून, समाजातून देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी मुलींनी कथा कीर्तन ऐकून, व्याख्यान ऐकून हुशार होणं गरजेचं आहे. कारण हे ऐकल्यानंतर कोणाशी कसं वागावं, आपल्या समोर कोण कसा बोलतोय, कोणत्या उद्देशाने बोलतोय, कोणत्या नजरेने बघतोय, हे मुलींना
मुलींना स्त्रियांना लगेच लक्षात येतं. लक्षात हो. एका वडिलांचं किराणा दुकान एका मुलीने चालवलं. 1 तासासाठी वडील कामाला गेले. तिथे गल्लीतला चाफा मुलगा आला आणि ते खोचक प्रश्न विचारला, तुमच्याकडे कुत्र्याचे बिस्किट आहेत का? कुत्र्याचे. पण ती मुलगी कथा कीर्तनाला येणारी होती. तिने कीर्तन ऐकलेले होते. ती म्हणे इथेच खाणार का घरी देऊ? हे सुचायला सुद्धा काय लागतं, कुठेतरी ऐकलेलं पाहिजे, कुठेतरी वाचलेलं पाहिजे. असं हुशार होणं आपण गरजेचं ते लक्षात घ्या. सांगितलं तुम्ही कितीही इतिहासातले उदाहरण द्या, पण ते लागू होत नाही. कारण तुझी माझी संगती होऊ शकत नाही. तुझी माझी संगत केली जरे, 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 तुझी माझी संगत केली जरे. लाला सन्निध लालरी शोभे, लाला सन्निध लालरी शोभे, फुलतील सिद्धाटे, तुझी माझी संगत केली जरे, तुझी माझी संगत केली सुहागाची मोती रसावी, सुहागाची मोती रसावी, फुलवरती धर्माचे, तुझी माझी संगत केली जरे, तुझी माझी संगत केली जरे. तुझी माझी संगती होऊ शकत नाही. दास गुरु म्हणे हंसा चारा, मोतीला खाई किडे, तुझी माझी संगत केली जरे. तुझी माझी संगती होऊ शकत नाही. आणि असं म्हणून ती चंद्रातून निघाली, आपल्या घरी गेली. त्याला नाही म्हटल्यानंतर क्षणभर काही कळालं नाही. 4-5 मित्र सोबत होते आणि तो राजवाड्यामध्ये निघून गेला. जसा निघून गेला तसा अंगामध्ये ज्वर भरला, ताप आला. अनेक वैद्य झाले, हाकीम झाले, डॉक्टर झाले, अनेक उपचार झाले, पण बरं वाटत नाहीये. 2-4 दिवस निघून गेले. वैद्यांनी विचारलं, अहो काही घडलं होतं त्याच्या बाबतीत? मग खुलासा केला. मुलांनी सांगितलं असं असं झालं होतं. ती याला नाही म्हणाली. सांगितलं राजा महाराज याचं चुकलं वेगळे, त्याचं लग्न त्या मुलीसोबत झालं पाहिजे. आणि म्हणून मग राजा त्या ठिकाणी निरोप पाठवले शिपायाकडून. शिपाई आला आणि त्या लाकाला सांगू लागला, आमच्या राजपुत्रासोबत तुमची मुलीचा विवाह व्हायला पाहिजे. तुम्हाला मोठे ठिकाण मिळालं, तुम्ही आता कुठली चिंता करू नका आणि तुम्ही या गोष्टीला होकार दर्शवा.